नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे। अशा प्रकारे अनेक मेसेज आहेत लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती की अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाहीये। तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुट्टी आहे, गणपती विसर्जनामुळे शासकीय सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे लक्षात घ्या 3 आणि 4 हे दोनच दिवस आहेत। 3 आणि 4 हे दोन वर्किंगचे दिवस आहेत, याच्यामध्ये ही नोटीस येऊ शकते। आणि 3 आणि 4 या तारखेला जर नोटीस आली नाहीये किंवा तशी शासनाचा अधिकृत जी.आर आहे, या ठिकाणी जर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर आला नाही तर साधारणतः डायरेक्ट सोमवारी म्हणजेच पाहू शकता की 5, 6, 7 या 3 दिवसांना हॉलिडे आहे, कोणता शासकीय जी.आर येणार नाहीये, डायरेक्ट सोमवारी हा जी.आर येऊ शकतो। तर अशा प्रकारे आले तर 2 दिवसांमध्ये, नाहीतर डायरेक्ट सोमवारवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टचा हप्ता जाणार आहे। तर अशा प्रकारे आता नवीन वेळेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा येणारा ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सांगतच आलेलो आहोत की 26 लाख अपात्र लाडक्या ज्या बहिणी आहेत यांची ऑनबोर्डवरती होण्याची प्रोसेस सुरू आहे। अपात्र किंवा पात्र करण्याचं काम सुरू आहे, याच्यासाठी कागदपत्र पडताळणी सुरू आहे। याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना मागील सर्व हप्ते मिळणार आहेत। फक्त तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे। आदिताई तटकरे देखील या संदर्भात घोषणा करतीलच। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून कोणताच जी.आर आलेला नाही, अपेक्षित होतं की या 2 दिवसांमध्ये यायला पाहिजे होता, परंतु अजून हा जी.आर आलेला नाही आणि तशी घोषणा देखील झालेली नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा वाढत आहे, कधी आम्हाला एकदाचा हप्ता मिळतो याचीच त्यांना उत्कंठा लागलेली आहे। थोडी प्रतीक्षा करा। आज जर हप्ते वितरणाची घोषणा झाली तर येत्या 2 दिवसांमध्ये 3 आणि 4 तारखेला जर आणि नाहीच झाली तर डायरेक्ट सोमवारी 8 तारखेला ही घोषणा होऊ शकते। कारण का या दिवसांमध्ये बँकांना सुट्टी आहे, त्याचबरोबर शासकीय सुट्ट्या असल्यामुळे हप्ते वितरणासंदर्भात या अडचणी येऊ शकतात। आणि तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। सर्व पात्र लाडक्या बहिणींना हप्ते येणारच आहेत, त्याचबरोबर अपात्र लाडक्या बहिणींपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना देखील हप्ते येणार आहेत, ही आनंदाची बातमी आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।